वारी म्हणजे पंढरीची वारी झाली, बहीण वारीचा अनुभव घेतला. पण त्याचं असं आहे की एक उदाहरण सांगितलं. दिवाळीच्या सणाला भाऊबीजला आपण माहेरी जातो, बरोबर आहे की. पण भाऊबीजला जाणं नाही झालं, एखाद्या वेळेस अडचण असते, लेटही जातो. तसं वारीला काही गेले, काही जाऊन आले आणि काही अडचणीमुळे जायचे सुद्धा राहिले. म्हणून काही मनात संशय दूर नको, बाईनं असा वारीचा अभंग घेतला. विठ्ठल विठ्ठल बघा, अतिशय सुंदर महत्व आहे कामिका एकादशी. एकदा ना थोडंसं शॉर्टकट सांगते. मला इथं घड्याळ नाही दिसत, पावणे 10 कितीपर्यंत सेवा चालू. विठ्ठल विठ्ठल एकदा नारद महर्षी भ्रमण करीत होते. फिरता फिरता ते अंबरीश राजाच्या नगरीमध्ये गेले असताना बघितलं की राजाचं राज्यवैभव आणि त्याचं धर्मपरायण वृत्ती, अतिशय धर्मनीतीनं न्यायानं आपला राज्यकारभार सुरळीत पार पाडत होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर आदरात इतकं गेलं, बसायला आसन दिलं. राजाला खूप कौतुक वाटलं आणि विष्णूची भक्ती खूप भरभराट होती भक्तीची. बघा, शिगेला पोहोचली होती भक्ती. निघाले महर्षी, परत जायला लागले. जाताना दुर्वास ऋषी भेटले. त्यांना सुद्धा नमस्कार केला नाही. नमस्कार केला असताना दुर्वास म्हटलं की दूर म्हणजे दूरच राहते, रागीट असतात ते. आता ते रागीट होते, त्यांनी उलट नमस्कार पण केला नाही, पण विचारलं कुठं गेले होते. मोठं ताबा, कारण तपाचा अहंकार झाला असते ना, कुणाला रूपाचा, कुणाला पैशाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला कशाचा. त्यांना तपाचा अहंकार झाला होता, रागीट होते ते. आता ते शिवाचा अवतार होते आणि शिवाचे भक्त सुद्धा होते. यांनी सांगितलं की असं काय रामायण म्हणजे नमस्कार तर केला नाही, उलट विचारून राहिले की कुठून आले. मी पण ब्रह्मऋषी आहे, देवर्षी नारद म्हणतात मला. आता मनातून ठरवलं की याची थोडीशी जिरवायची आहे. ठीक आहे, गेलो होतो अंबरीश राजाकडे. पण काय बापा थाट आणि काय विष्णूची भक्ती शिगेला पोहोचली. असा भक्त कुठं बघितला नाही. हा का म्हणे ईर्ष्या निर्माण झाली, कारण हे विष्णू भक्ताचं गुणगान करत होते आणि ते शिवभक्त होते. बरं, मनातल्या मनात ठरवलं की मी याची परीक्षा घेणार. निघाले गेले. त्या दिवशी साधारण द्वादशी होती. बघा, समजा एकादशी झाली आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळच बारस असली म्हणजे द्वादशी असली आणि लवकरच त्रयोदशी लागत असली तर त्याला साधन द्वादशी म्हणतात. गेले आणि त्यांचं जे सत्व होतं की बा याचं आपण त्या विठ्ठल द्वादशीच्या पारण्याचा व्रताचा भंग करू. हा मोठा विष्णू भक्त म्हणवते ना स्वतःला, ठीक आहे म्हणे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर अंबरीशाने सांगितलं की ऋषीवर आपण आला जेवण करून जा, आता द्वादशीचा पारणा सोडून जा, काही हरकत नाही म्हणे. शिष्यांचा मेळावा सोबत होता. गेले गंगेवर आंघोळीला आणि सांगितलं की आम्ही आंघोळ येईपर्यंत करून येईपर्यंत थांबा. तिकडे द्वादशी अर्ध घटिका राहिली, थोडीशी राहिली. आता लवकर जर संकल्प केला नाही, नैवेद्यावर पाणी फिरवलं नाही, द्वादशी सोडली नाही तर द्वादशीचं पुण्य मिळणार नाही. कारण थोड्या वेळानं त्रयोदशी लागणार होती. मग आता करावं काय, संकटात पडला राजा. ब्राह्मणांनी सांगितलं की तू नैवेद्य अर्पण कर, हातावर पाणी घे आणि तुलसीला रक्षण कर, ते पाणी प्राशन कर तीर्थ, म्हणजे तुला व्रत ते उद्या पण केल्याचं पुण्यही भेटेल आणि व्रत न मोडल्याचं फळही मिळेल. आणि ऋषी सुद्धा तुझ्यावर रागवतील, कारण की ते दुर्वास खूप रागीट होते. ठीक आहे, राजाने सांगितल्याप्रमाणे नैवेद्यावर पाणी फिरवलं, संकल्प सोडला द्वादशीचा आणि तुलसीदल सेवन केलं आणि ते तीर्थ पाणी प्राशन केलं. पण त्याच्यामुळे प्रसन्न वाटलं
बघितलं, अरे अंबरीशा, तू जेवण केलं वाटते. तुझ्या चेहऱ्यावर मला टवटवी दिसू राहील, त्यावरती तू जेवण केलं असावं. नाही म्हणे ऋषीवर, खरंच नाही जेवण केलं, फक्त नैवेद्य अर्पण केला आणि द्वादशीचं पारण सोडलं. नाही म्हणे, तुला माहित नाही माझा राग. त्या ठिकाणी जटेचा एक केस उपटला, ना पडला, नृत्य निर्माण केली, सोडली तिथं. आता भगवंताचे महान भगवत भक्त होते अंबरीश, आणि श्राप दिला की तुला गर्भवासाचं दुःख सोसावं लागेल. बघा, अंबरीशासाठी गर्भ सोशील आपण म्हणतो ना. त्या ठिकाणी भगवंतानं आपलं सुदर्शन चक्र निर्माण केलं. भगवंताला दया आली की आपल्या भक्ताचा काही दोष नसतात ना, त्या सुदर्शनाने त्या कृतीला भस्म करून टाकलं. लागलं ते दुर्वासुशीच्या पाठीमागे. स्वर्गात गेले, पृथ्वीवर गेले, पाताळात गेले, कैलासात गेले, कुठेही कोणीही मदतीला धावून आलं नाही. शेवटी जाता जाता नारद महर्षी भेटले, शरण गेले. आता शरण गेले त्यावेळेस नमस्कार केला मला, सांगितलं की आता कसं करू. नाही म्हणे, ज्या भक्ताचा अपमान केला त्याला शरण द्या. शेवटी दुर्वासुजी तिथं गेले आणि आजची ही जी कामिका एकादशी आहे ना, हीच एकादशी होती त्या दिवशी. या एकादशीच्या पुण्याचं हातावर पाणी घेऊन संकल्प केला. आमच्या सुदर्शनाला सांगितलं की बाबा रे शांत हो. त्यावेळेस ते शांत झालं आणि त्या ठिकाणी राजाने आणि दुर्वासुशींनी भोजन केलं. बघा, अर्थातच आपल्याला कोणतंही संकट आलं तरी या एकादशीमुळे, या एकादशीच्या पुण्यामुळे ते संकट नाहीसं होते आणि मोक्षाची प्राप्ती होती. असंही आजच्या एकादशीचं फळ आहे.